पोखराला असताना मी एक टुरिस्ट बस बुक केली होती. तिची साधारण साईट सीइंगची कॉस्टिंग होती 500 NPR आणि आतमध्ये ही बस अशा प्रकारे होती. तर तिचा पहिला स्टॉप होता गुप्तेश्वर महादेव केव्ज. केव्जचे असे दरवाजा असा प्रकारे आहे बाहेरून आणि आत आपल्याला एंट्री केल्यावर असं काही मार्केट लागतं. गुफा ही रोज सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत पर्यटकांसाठी खुली असते. पुढे आल्यावर आपल्याला एंट्री तिकीट 100 NPR ह्याप्रमाणे द्यावे लागते आणि त्याच्या पुढे आलं की असं स्कॅन करून आपल्याला एंट्री भेटून जाते. ही गुफा खोल आहे, जिची साधारण 2000 ते 2950 मीटर लांबी आहे. 2 कक्षांची चुनखडीची गुहा आहे, जी ती नेपाळमधील सर्वात लांब गुहा बनते. ही एक प्रसिद्ध गुफा चुनदगडाची गुहा आहे आणि आतमध्ये एकदम थंड वातावरण आहे. 1990च्या दशकात शोध लागलेली ही गुहा आज पोखरातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन आणि धार्मिक स्थळांपैकी एक मानली जाते. इथे येण्यासाठी आरामदायक शूज आणि शांतपणे अनुभव घेण्याची तयारी असेल तरच हा प्रवास अधिक आनंददायी ठरतो. पुढे सरकत गेलं की आपल्याला एक धबधबा दिसतो. त्या धबधब्याचं नाव देवीज फॉल असं आहे आणि तो धबधबा पाहण्यात खूप सुंदर आहे. असं वेगळाच अनुभव होतो. देवीज फॉल बघून झाले की आपल्याला बाहेर येताना खूप सुंदर दृश्य दिसतं आणि गुहेतून बाहेर येताना एक ॲडव्हेंचर होऊन जातं. इथे महाआरती देखील होते प्रत्येक सोमवारी. गुहेतून बाहेर आल्यावर आणखी एक सुंदर दृश्य पाहायला मिळतं. भगवान विष्णूंची झोपलेल्या अवस्थेतील मूर्ती, शांत आणि समाधिस्थ भाव असलेली मूर्ती संपूर्ण परिसराला अधिक पवित्रतेची अनुभूती देते.